संघर्षाविषयी बोलणार आहे. सावित्रीबाईंचा गेवणी वसा, गाठली यशाची शिखरे, परंपरेचा पिंजरा तोडून मुक्त झाली पाखरे. सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी नायगाव, महाराष्ट्र येथे झाला. सावित्रीबाई फुले यांची संघर्षगाथा म्हणजे शिक्षणातून स्त्रीमुक्ती आणि सामाजिक समतेचा लढा आहे. त्यावेळी सावित्रीबाईंनी जो संघर्ष केला आम्हा महिलांसाठी ते खरोखरच खूप कौतुकास्पद आहे. आम्हा मुलींना शिकविण्याआधी त्यांनी स्वतः ज्योतिबाराव फुले यांच्याकडून शिक्षण घेतले आणि अवघ्या 1 वर्षात त्या शिक्षिका बनल्या आणि भारतात पहिली मुलींची शाळा सुरू केली. पण जेव्हा त्या शिक्षिका बनून शाळेत जाऊ लागल्या तेव्हा समाजाने त्यांना अपमानित केले. त्यांच्यावर दगड, कचरा, शेण, चिखल फेकले. पण त्या तशाच शाळेत जाऊन आपल्या अंगावरील घाण झालेले कपडे बदलायच्या व मुलींना शिकवायच्या. अशा अनेक प्रकारे समाजाने त्यांना त्रास दिला, पण त्या डगमगल्या नाहीत. त्याचप्रमाणे विधवांवर होणारे अत्याचार म्हणजे त्यांचे केशवपण. आता केशवपण म्हणजे काय तर पतीच्या मृत्यूनंतर विधवा झालेल्या स्त्रीचे डोक्यावरील सर्व केस जबरदस्तीने काढणे ही एक क्रूर प्रथा होती, ज्यात तिचा आत्मसन्मान आणि आयुष्य जगण्याचा हक्क हिरावून घेतला जायचा. हे थांबविण्यासाठी सावित्रीबाई फुले यांनी तेथील नावाचा संप घडवून आणला. त्याचप्रमाणे बालविवाह, सती प्रथा, बालहत्येला विरोध केला. सावित्रीबाई फुले यांनी आपले आयुष्य समाजाच्या उद्धारासाठी वेचले. त्यांनी दाखवलेला मार्ग हा समानता, शिक्षण आणि मानवी हक्कासाठी लढण्याचा होता. त्यांच्या संघर्षाची गाथा ही आपल्याला नेहमीच न्याय आणि समानतेसाठी लढण्याची शिकवण देते. होता स्वातंत्र्याचा पूर्वीचा तो काळ, महिलांना नव्हता शिक्षणाचा अधिकार. त्याच्यासाठी तिने केले ज्ञानाचे द्वार खुले. ती ज्ञानदाती, ती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले. पुरुषांच्या बरोबरीने महिलांना मिळवून दिले स्थान, वाढविला महिला वर्गाचा सन्मान. ती ज्ञानदाती, ती क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले.